भारताच्या महिला संघाने 19 वर्षांखालील T20 विश्वचषकामध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलंय। भारतीय संघाने 2 सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे। भारताने मलेशिया संघाला 32 धावांमध्ये ऑल आउट करत प्रत्युत्तरात 17 चेंडूमध्ये हा सामना जिंकला। भारताच्या या विजयाची खरी मॅच विनर ठरली भारताची फिरकीपटू वैष्णवी शर्मा। भारताच्या वैष्णवी शर्माने भारताकडून मलेशिया विरुद्धच्या सामन्यामध्ये पदार्पण केलं। वैष्णवीने पदार्पणाच्या सामन्यातच T20 मध्ये 5 विकेट्स घेतल्या आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तिने या सामन्यामध्ये हॅट्रिकही घेतली। पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट्स आणि हॅट्रिक घेणारी वैष्णवी ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे। मलेशिया विरुद्ध हॅट्रिक घेत आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणारी वैष्णवी ही ग्वालेरची रहिवासी आहे। वैष्णवीचं घर ग्वालेरच्या चंबळ भागामध्ये आहे आणि भारतीय संघामध्ये स्थान मिळवणारी ती या ठिकाणची एकमेव महिला क्रिकेटर आहे। वैष्णवी शर्मा ही डावखुरी फिरकी गोलंदाज आहे। वैष्णवीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती। आपल्या मुलीला क्रिकेटच्या जगामध्ये यशस्वी करण्यासाठी वडिलांनी खूप मेहनत घेतली। वैष्णवीचे वडील व्यवसायाने ज्योतिषी आहेत। त्यांनी चंबळमध्ये प्रशिक्षणाच्या चांगल्या सुविधा नसल्याने आपल्या मुलीला ग्वालेरच्या तानसेन क्रिकेट अकॅडमीमध्ये दाखल केलं। या अकॅडमीत पाऊल ठेवत वैष्णवीने क्रिकेटचे धडे गिरवले। वैष्णवीने लहानपणापासूनच क्रिकेटच्या मैदानावरील आपली चुणूक दाखवली। 2017 मध्ये वैष्णवीकडे मध्य प्रदेशच्या 16 वर्षांखालील संघाची धुरा सोपवण्यात आली होती। यानंतर वैष्णवीने मागे वळून पाहिलंच नाही। 2022 मध्ये वैष्णवीने तिच्या गोलंदाजीने खूप नाव कमवलं आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या। 2022 ते 23 मध्ये ज्युनियर महिला क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीबद्दल वैष्णवीला बीसीसीआयने दालमिया पुरस्काराने सन्मानित केलं। वैष्णवी समोर 19 वर्षांखालील T20 वर्ल्ड कप सामन्यात मलेशियाचे फलंदाज पूर्णपणे फेल ठरले। वैष्णवीने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 5 धावा दिल्या आणि 5 विकेट घेत कहर केला। वैष्णवीने एक मेडन ओव्हर सुद्धा टाकली। मलेशिया विरुद्धच्या 19 वर्षांखालील महिला T20 विश्वचषक सामन्यामध्ये डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली। या कामगिरीबाबत ब्रॉडकास्टरशी संवाद साधताना तिने या दमदार कामगिरी मागील रहस्य सुद्धा उघड केले। तिने सांगितलं की ती रवींद्र जडेजा आणि राधा यादव यांना फॉलो करते, त्यांच्याप्रमाणे विकेट टू विकेट गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करते, ज्याचा तिला फायदा झाला आहे। जेव्हा वैष्णवीला विचारण्यात आलं की 5 विकेट्स पैकी तिची आवडती विकेट कोणती आहे, तेव्हा तिने ज्या विकेटवर हॅट्रिक पूर्ण केली होती ती तिची आवडती विकेट असल्याचं तिने सांगितलं।